बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती. प्रकरण 7. जत्रा संपली. सगळे पै पाहुणे गेले. साहेबांना आशीर्वाद देऊन आणि भरपूर कौतुक करून गेले. साहेबांच्या बायकोला तर 4-5 दिवस फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. माहेर आणि सासरच्या बायामध्ये त्या उठावदार दिसत होत्या. गळ्यात चांगलं 3 तोळ्यांचं गंठण होतं. भारी लुगडी, 2 चपलाचे जोड, खायला प्यायला काही कमी नव्हतं. आया बायाने तोंड भरून केल्या कौतिकावर तिला खूप भारावून गेल्यासारखं झालं होतं. जाताना प्रत्येक बाईनं त्यांच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला होता. असंच राज करा आणि लवकर म्हातारं व्हा. गुणाची ग माझी माहिती, मोठ्या नशिबाची गती. जाताना बायांच्या ओट्या भरल्या होत्या. खणा नारळानं बांगड्या भरून प्रत्येकाची बोळवण केली होती. साहेब आणि त्यांच्या बायकोच्या रूपानं त्यांना अंबाबाईच पावली होती. माहेरच्या लोकांचं 4-5 दिवस खाणं पिणं लेणं उठणं बसणं करता करता साहेबिनीला समाधान लाभत होतं. 4-5 दिवस कसे गेले ते त्यांना कळलंही नाही. भाव किवल्या बायाने विशेषतः धाकट्या दिराच्या बायकोनं थोडं कुचकुच केलं, पण त्याकडे तिनं ध्यान दिलंच नाही. नाही म्हणता एखादी पाहुणी विषय काढायची आणि साहेबींना जरा बरं वाटावं म्हणून म्हणायची, केरणचं वागणं काय बरं नाही बाय. त्यांना आमचं देखवतच नाही. छा छा, असं करू नाही. साहेबाला गोड बोललं तर कल्याण कुणाचं होणार नाही. सगळ्या जग दुनियेचं भलं करतात ते, आणि सख्या भावाचं करणार नाही वय. भिवंडीच्या मावशीनं सहज म्हटलं, आता मावशे तुला काय म्हणून सांगते, साहेब म्हणजे खरंच धर्मराज आहेत. साहेबीन, वय वय मला माहीत आहे. मावशीनं पुढचं बोलणं सुरू करायच्या आत म्हटलं, अगं एके दिवशी कुठला कोण साधू महाराज आला आणि गपकन साहेबांच्या पायाच पडला. तेव्हा त्याने साधू बुवाला उठवलं आणि म्हणले, महाराज आम्ही तुमच्या पाया पडावं तर तुम्हीच आमच्या पाया पडला हो. ते काय खरं नाही. म्या साहेब झालो म्हणून असं खोटं वागणार नाही. तेव्हा साहेब गपकन त्याच्या पाया पडले. बघ बाय, मावशीनं डोळं मोठं मोठं केलं. आणि तुला काय सांगू, त्या साधूबुवाला त्याने कापडं चोपडं केली आणि वर दक्षिणा देऊन वाटायला लावलं. बघ माय मावशी, अगं तुम्हाला कधीच कमी पडायचं नाही बघ. आणि त्यांनी भावाला दिलं तर काय कमी पडेल. पण तू काय बी मनगडे, आपल्यात कुणाला कुणाचं बघवतच नाही. देव लागला देयाला आणि पदर नाही घ्यायला, असंच आहे. असं सगळं भलेपणाचं बोलणं झालं. एक दिवस निघून गेला. साहेब पुन्हा जिल्ह्याच्या गावी आले. जत्रा असतानाच कांबळे भाऊसाहेब महत्त्वाच्या कागदपत्रावर सह्या घेऊन गेला होता. साहेबांनी पाहुण्या रावळ्यांच्या साक्षीनं सह्या गेल्या होत्या. कुठल्या कामाला किती रक्कम आहे ते विचारायला विसरले नाहीत. कांबळे भाऊसाहेब म्हणायचा, 2,27,000. एवढी मोठी रक्कम ऐकताच पाहुणे रावळे दचकले. काय झालं? साहेब हसत हसत म्हणाले, साहेब एवढी मोठी रक्कम, हे तर काय बी नाही. असं साहेबांचं मोठेपण पाहुण्याने डोळ्यात साठवून घेतलं. त्यांचं गुणगान करीत पाहुणे निघून गेले. मी कसा, माझा रुबाब, अधिकार कसा, माझी गाडी, ड्रायव्हर, कांबळे भाऊसाहेब आणि ऑफिसातला फायली. सभापती साहेबांचे हे मानबिंदू वाटत होते. गेले 10 दिवस सभापतीने साहेबीन हवेतच रंगत होते. एके दिवशी साहेब ऑफिसला आले.
आल्या आल्या कांबळे भाऊसाहेबांनी मिटिंगचं पॅड टेबलावर टाकलं. काय हो? साहेबांनी नॅपकिननं आपला चेहरा पुशीत म्हटलं. खरं तर कितीही चेहरा पुसला तरी तेलकटपणा जात नव्हता. पुन्हा पुन्हा साहेब रेमाटून नॅपकिन फिरवायचे. आधीच टर्किश टॉवेलच्या तुकड्यांची नॅपकिन. रेमाटा दिला की चेहऱ्याची कातडी हुळहुळ करायची. साहेब तेवढ्यापुरतं हुळहुळ करायचे, पण तेलकटपणा जात नव्हता म्हणून पुन्हा चिडायचे. आधीच काळपट चेहरा, त्यात जास्तच रगडल्यानं काळी कातडी पण लालवट दिसायची. खरं तर साहेबांनी डोक्याला तेल जास्त लावायला नको होतं. डोक्यावर टोपी घालायची असताना पचपचित तेल लावायची काय बी गरज नव्हती. अख्ख्या अर्ध्या किलोची बाटली 8 दिवसात संपायची. धाकटं पोरगं तर साहेब बाहेर पडलं की सदा आरशापुढं कंगवा घेऊन उभं. साहेबींही पचपच तेल लावायच्या. कशाचा म्हणून खुमासच नव्हता. साहेब अंघोळीच्या अगोदर तेलानं सगळं अंग चोळायचे. अंघोळ झाली की पुन्हा मालिश केल्यासारखं तेल लावायचं. पाठीला पोटाला हातपायाला पुसून घ्यायचे. डोक्याला तेल लावलं म्हणजे हात धुवून टाकायचे ऐवजी तोच हात मांडीला पुसायचे. त्यामुळं हाताचा तेलकटपणा जायचा नाही. अधूनमधून तोच हात चेहऱ्यावरून फिरवायचे. उन्हातनं आलं की डोईचं तेल हळूहळू टोपीला न जुमानता कसं बी चेहऱ्यावर उतरायचं. लाईटात तेल चमकल्यासारखं वाटायचं. पहिली 5-10 मिनटं असं तोंड पुसण्यात गेली की साहेब फायलीकडे बघत. आज आल्या आल्या कांबळे भाऊसाहेबांना तेच विचारलं. काय हे? साहेब मिटिंगचं पॅड हे. कसल्या मिटिंगचं? हेच की अस्पृश्यता निवारण पंधरवडा साजरा करण्याच्या. केव्हा ही मिटिंग? दुपारी 2 वाजता. कुणाच्या चेंबरमध्ये? आपल्याच. कांबळीने पटकन सांगितलं. काय संबंध आपला? आपणच अध्यक्ष आहात ना त्या समितीचं. आपल्याच विभागामार्फत हा कार्यक्रम होतोय. असं आधी मला सांगा काय असतंय त्या मीटिंगमध्ये? साहेब खुर्चीत रेलून बसत म्हणाले. आपलं म्हणजे डॉक्टर आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम, त्याला लागूनच अस्पृश्यता निवारण, एक गाव एक पानवटा, नाही का गेल्या वर्षी आपण केलेला. कांबळीने थोडक्यात सांगितलं. हा 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 आलं लक्षात. हा आता काय बी सांगू नकोस. पण कांबळे. काय साहेब? ती गतवर्षीची फाईल सोबत घ्या म्हणजे झालं. तोच प्रोग्राम, तेच वक्ते, फक्त गावं वेगवेगळी. कसं? आपलं सगळ्यांच्या अगोदर तयार पाहिजे म्हणजे मीटिंगमध्ये मला सांगता येतंय. कसं? बरोबर साहेब. हा तर लागा कामाला. बरं आहे साहेब. साहेब आपल्याच कार्यपद्धतीवर खुश झाले. मीटिंगमध्ये काय बोलायचं, कोणत्या गावी कार्यक्रम ठेवायचा, कोणाकोणाला निमंत्रित करायचं याचा विचार ते करू लागले. जिल्ह्याचा कार्यक्रम असल्यानं त्याला विशेष महत्त्व होतं. साहेबांना जिल्हाभर आपल्या लोकांपुढे जाण्याची ही एक चांगली संधी होती. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम, ज्याने आपल्यावर अनंत उपकार केले नव्हे ते झाले म्हणूनच आपण ह्या खुर्चीवर आहोत. त्यांची जयंती कशी झक्कास झाली पाहिजे. साहेबांना मागचं आठवलं. जयंती आली की किती बी महत्त्वाचं काम असलं तरी आपली माणसं ते सोडून देतील, जयंतीच्या कार्यक्रमाला हजर राहतील, बँडचा ताफा घेऊन तिथं हजेरी लावतील. असंच एकदा कडकनाथ वाडीच्या जयंतीला ताफा घेऊन गेलो होतो. वाडीची जयंती म्हणजे भारी. 5-6 बँड पाट्या यायच्या, गावातून मिरवणूक निघायची. बाया पोरं म्हातारी माणसं मिरवणुकीत सामील व्हायची. बैलगाडीतून बाबांच्या फोटोची मिरवणूक निघायची. गाडीला सजवलेलं असायचं. किरी नारळाचे खुंट बांधायचे, कमानी उभारायची, पताका बांधायच्या. पुढं गाडी माणसं, मागं बाया पोरं. बाया भीमबाबाची गाणी म्हणायच्या. बायांच्या मागं 10-5 गडी हातात काट्या टिकरणी घेऊन चालायचे.
मिरवणुकीत बाया माणसांनी मराठ्यांच्या पोरांनी कलागत करू नये म्हणून फिरायचे ते. शहाणी माणसं कुठं काय खोटी होऊ नये, कलागत होऊ नये म्हणून अंदाज बांधून तरण्या पोरांना हा पाय उचला, चला पुढं असं म्हणायचे. लेझमाचा डाव रंगला की सूचना द्यायचे, पुढवा पुढवा, जाऊ द्या मोर. मिरवणूक पुढं सरकायची. वेशी पुढच्या पटांगणात परत मनसोक्त खेळणं व्हायचं. नीळ उधळायचे, गजे व्हायचे. बँडवाल्यानं एक एक गाणं होऊ द्या म्हणायचे. आलेल्या ताफेकऱ्यांना कडकनाथ वाडीच्या वेशीपुढे जयंतीत वाजवायला मिळालं म्हणजे प्रौढीच वाटायचं. निम्म्या रात्रीपर्यंत मिरवणूक चालायची. मग महारवाड्यात आलं की बँडवाल्यानं जेवण घालायचं. कुणातरी पुढाऱ्याचं भाषण व्हायचं. मन अंतकरणात उघडून ऐकत बसायचे. बाबांचं कर्तृत्व डोळ्यात साठवायचं. रात्री नाटक व्हायचं. वाडीच्या जयंतीचं रूप असं आयुष्यात दृढ व्हायचं. आणि आज आपणच जयंतीच्या कार्यक्रमाचे जिल्हा प्रमुख आहोत याची आठवण होता साहेबांना खूप खूप धन्य वाटलं. साहेब, हा, कोणीतरी चेंबरमध्ये आलं होतं. त्यांच्या हाकेनं साहेब भानावर आले. मीटिंगसाठी एक एक सदस्य येत होते. कांबळे भाऊसाहेब प्रत्येकाचं स्वागत करून बसायला सांगत होते. उपस्थिती पत्रकावर सह्या करायला रजिस्टर पुढं पुढं करीत होते. कोरम पूर्ण झाला. साहेब सगळ्यांकडे बघत म्हणाले, आले का सगळे? होय साहेब. कांबळे भाऊसाहेब, बरं, शिक्षण विभागाचं कोण आलंय? तसा पहिल्या रांगेत बसला एक जण उठला आणि म्हणाला, मी साहेब. आपण कोण आहात? मी OS. तुमचे साहेब कुठं आहेत? दौऱ्यावर गेलेत. असं प्रत्येक खातेप्रमुखाच्या बाबतीत झालेलं होतं. सगळ्यांनी प्रतिनिधीच पाठवलेले होते आणि इतर महत्त्वाच्या पुढाऱ्यांनी एकदाच सांगून टाकलेलं होतं, तुम्ही ठरवाल तो कार्यक्रम आम्हाला मान्य आहे. खात्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत समाज कल्याण अधिकाऱ्याने केलं आणि मीटिंगचा हेतू कथन केला. त्यात एका सदस्यानं गतवर्षी कोणकोणते कार्यक्रम केले होते ते वाचून दाखवायला सांगितलं आणि त्यातच थोडीफार भर घालून याही वर्षी तेच कार्यक्रम घेतले तर कसं होईल म्हणून सूचना केली. त्यावर सगळ्याच सदस्यांनी तळी उचलली. समाज कल्याण अधिकारी उठले आणि वाचू लागले. हळदी कुंकू, सत्यनारायण पूजा, समाज मंदिराची पायाभरणी, मंदिर प्रवेश, सामूहिक भोजन, अस्पृश्य वस्तीची स्वच्छता, वक्त्यांची भाषणं आणि समारोपाच्या कार्यक्रमात आंतरजातीय विवाह जोडप्यांचा सत्कार आणि आदर्श गावांना पारितोषिक वाटप. कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं. समाज कल्याण अधिकाऱ्याने फाईल मिटवली. सदस्यांनी माना डोलावल्या. 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा जन्मदिवस. जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे उद्घाटन समारंभ. कुठल्याही गावापासून व्हायला पाहिजे. ते गाव कोणतं असावं, गावाची निवड अर्थातच जिल्हा परिषद अध्यक्षाच्या सल्ल्यानं करावी असं सर्वानुमते ठरलं आणि मीटिंग संपली. अस्पृश्यता निवारण तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पंधरवडा कार्यक्रमाची पार धावपळ चाललेली. समाज कल्याण अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ सारखा झटत होता. 15 दिवस 15 ठिकाणी कार्यक्रम म्हणजे नुसता कामाचा व अंगाचा भुकणा पडणार होता. समाज कल्याण अधिकाऱ्यानं वक्त्यांची नावं मिळवली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व खाते प्रमुखांना पंधरवड्यात कुठल्या न कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल सूचना दिल्या. त्यामुळं कार्यक्रम कसे चैतन्य निर्माण झालं होतं. सभापती साहेबांनी जुन्या रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांना पत्रे पाठवून बोलावून घेतलं होतं. खोब्रागडे गट, गवई गट, BC कांबळे गट, भारतीय बौद्ध महासभेवाले आणि माईसाहेब गटाचे पुढारी हाकेसरशी जिल्ह्याला आले. त्यात काहींना दलित मित्र पदे बहाल केली होती. सभापतीने आठवणीने बोलल्याबद्दल त्या पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. पुन्हा एकदा स्टेजवर बसून भाषण करता येईल, बाबांचे गुणगान करता येईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून सभापती साहेबांनी त्यांची मुद्दाम नावं घातलेली होती. कार्यक्रमाची रूपरेषा आखल्यावर समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे आबासाहेबांना कार्यक्रम पत्रिका दाखवायला चेंबरमध्ये गेले.
आबासाहेबांनी पत्रिका हातात घेतली आणि खुर्चीवर मागे रेलत मोठ्यानं वाचायला सुरुवात केली. पहिल्या 1-2 ओळी मोठ्यानं वाचल्यावर आपोआपच मनातल्या मनात वाचायला लागले. सगळी नावं वाचून झाली. समाज कल्याण अधिकाऱ्याला हायसं वाटलं, पण दुसऱ्या क्षणी अध्यक्ष गरजले. अरे लई घोटाळा झाला. अध्यक्षांनी पत्रिका भिरकावून दिली. अरे यो कार्यक्रम का फिरेक्रम कोणी केलं हे? काय झालं सर? समाज कल्याण अधिकारी चाचरत फुटफुटले. पहिलं हे सांगा, कोणी पत्रिका तयार केली? आम्ही साहेब. आम्ही म्हणजे कोण? साहेबांनी पुरता पिच्छा पुरवला. म्हणजे मी शिक्षणाधिकारी आणि डेप्युटी सीओनी. समाज कल्याण अधिकाऱ्याने संयुक्त जबाबदारी स्वीकारली. म्हणजे ही माणसं लई शानी आहेत वय. कुणी साहेब त्यांना केलं कोण जाणं. अध्यक्षाने सगळ्यांचं वस्त्रहरण केलं. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या तोंडचं पाणीच पळालं. तोंडाला कोरड पडली. ते तत्त पप्प करू लागले. एक वार अध्यक्षाकडे बघायचे, पुन्हा पत्रिकेकडे, क्वचित भिंतीला लटकावलेल्या फोटोकडे बघायचे. आईला ह्यो कार्यक्रम सगळा इस्कूट करणारा आहे. तालुक्यातले सगळे पुढारी लोक नाराज होतील. आमच्या तोंडात शेण घालणार नाहीत वही. अव सगळ्यांची नाव वाचली पाहिजे त्यात. अध्यक्षांनी खरी गुरणी फोडून दाखवली. समाज कल्याण अधिकाऱ्यांची पंचायत झाली. कार्यक्रम तर परवावर आलेला, अजून पत्रिका वाटप झाल्या नाहीत. अध्यक्षांनी तर नवीनच पेच घातला आहे. समाज कल्याण अधिकारी यांची अडकित्यात सुपारी अडल्या गत परिस्थिती झाली. काय बोलावं ते सुचेना. कुठं स्थान मिळते का ते बघू लागले. पण अध्यक्ष साहेब स्वतः गरजले. हे पहा, अजून वेळ गेलेली नाही. कार्यक्रम कसा झक्कास झाला पाहिजे. तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं छापली पाहिजेत. शिवाय उद्घाटनाचा कार्यक्रम दहीगावला ठेवा. हा काय? होय साहेब. समाज कल्याण अधिकारी मान डोलवत होते. आम्ही सांगतो दहीगावच्या सरपंचांना. अव माणसं चांगली आहेत ती, कार्यही चांगलं आहे. काय? होय साहेब. सुटा, मला पत्रिका दाखवा. कुणाचंही नाव हुकू देऊ नका. काय? होय. समाज कल्याण अधिकाऱ्याने टेबलावरची पत्रिका आवरून घेतली आणि तडक सभापती साहेबांकडे गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.